तो तिला काही ना काही सांगून हसवण्याचा प्रयत्न करत होता. दीदी, तुला आठवतंय आपण दोघेही टॅम अँड जेरी बघायचो आणि ते बघण्यासाठी आपण आपला अभ्यास पटापटा पूर्ण करायचो. तुला गंमत सांगू, अजूनही ते कार्टून आपल्या इकडची कित्येक लहान मुले आवडीने बघतात. दीदी, थांबा, मी लावतो आता कार्टून, असं म्हणून त्याने हॉस्पिटलचा TV सुरू केला. TV सुरू करता क्षणी खरी खबरचा न्यूज चॅनल सुरू झाला. विवेक चॅनल बदलण्याचा प्रयत्न करू लागला, पण चॅनल बदलेना. चॅनलवर पत्रकार मोनिका म्हणत होती, होळीच्या आज एका निर्भयाला एका वेगळ्या पद्धतीने न्याय मिळाला. रिक्षा ड्रायव्हर नरेशचा जागीच मृत्यू झालेला असून त्याचा गुन्ह्यातला साथीदार मनोजला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. प्रेरणाच्या कानात मोनिकाची वाक्ये फिरू लागली. ती जोरजोरात टाळ्या वाजवून एकटीच हसू लागली. तिला असं अचानक हसताना पाहून विवेक घाबरला. दीदी, काय होत आहे तुला? तो तिला हात लावून विचारू लागला. तसं हसणं थांबवत प्रेरणा जोरजोरात किंचाळू लागली. तिला हळूहळू सगळं काही आठवू लागलं होतं. तिच्या आवाजाने बाजूच्या रूममध्ये पेशंटला चेक करायला आलेले नर्स आणि डॉक्टर दोघेही धावत आले. डॉक्टर तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. विवेक घाबरून एका बाजूला झाला. डॉक्टर ती नर्सला तिला पकडून ठेवायला सांगून तिला इंजेक्शन दिलं. इंजेक्शनमुळे प्रेरणाला गुंगी येऊन झोपी गेली. डॉक्टरांनी TVवर पाहिलं. त्यांच्या प्रेरणाच्या किंचाळण्यामागचं कारण लक्षात आलं. डॉक्टर विवेक जवळ आले. डॉक्टर, प्रेरणाने किंचाळण्या अगोदर काय केलं होतं? विवेक म्हणाला, मी दीदीला कार्टून आवडतं म्हणून कार्टून लावायला TV चालू केला. तर न्यूज बघून दीदी टाळ्या वाजवून हसू लागली आणि मी हसते का आहेस म्हणून विचारलं गेलो तर ती किंचाळायला लागली. डॉक्टर म्हणाले, घाबरू नकोस, दीदी न्यूज बघून रिॲक्ट झाली आहे, म्हणजे कदाचित ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. तिला भीती वाटत असेल तर आईला किंवा बाबांना बोलवून घेऊ. मी डॉक्टर गोवेकर यांना कॉल करून यायला सांगतो. आता शांत हो, घाबरून जाऊ नकोस. असं काही झालं तर लगेच बेल मार, असं म्हणून डॉक्टर त्यांच्या केबिनमध्ये गेले. विवेक प्रेरणाच्या बाजूला असलेल्या खुर्चीत बसला. घाबरून त्याने घरी कळवण्यासाठी मोबाईल बाहेर काढला तर त्यावर प्रतीकचा मिसकॉल येऊन गेला होता. त्याने लगेच त्याला कॉल केला. प्रतीकची नुकतीच दुसऱ्या ऑफिसमधली मीटिंग संपवून तो तिथून निघत होता. विवेकचा कॉल पाहून त्याने कॉल उचलला. विवेक म्हणाला, हॅलो सर, तुम्ही कॉल केला होता ना? ते मी दीदीबरोबर आहे म्हणून मोबाईल सायलेंटवर ठेवला होता. प्रतीक म्हणाला, अरे काही हरकत नाही. ते मी तुला हे सांगायला कॉल केला होता की तुला उद्या काही कागदपत्र जमा करावी लागतील, तर तुला कॉल करून सांगेल किंवा मग मेल करेल, तेव्हा आठवणीने सगळं तयार ठेव. विवेक म्हणाला, हो सर, मी आधीच सगळं तयार ठेवलं आहे, फक्त एकदा चेक करेन काही मिस नाही झालं तर. प्रतीक म्हणाला, प्रेरणा कशी आहे आता? प्रतीकने असं विचारल्यावर विवेकने त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. विवेक म्हणाला, सर, मी खूप घाबरलो आहे. दीदी जशी करत होती ते पाहून आई बाबांनाच कॉल करत होतो. तुमचा कॉल बघून आधी तुम्हाला कॉल केला. प्रतीक म्हणाला, ओके ओके, काळजी करू नकोस. ठीक आहे, मी ठेवतो कॉल. तू करून घे कॉल आईबाबांना, असं म्हणून प्रतीकने कॉल ठेवला. विवेकने लगेच कॉल करून घरी कळवलं. हे कळता क्षणी आईबाबा तातडीने हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघणार तेवढ्यात मालगुडेबाई त्यांच्या दारात हजर होत्या. त्यांना दारात अचानक आलेलं पाहून प्रेरणाचे बाबा किचनमध्ये गॅस वगैरे सगळं बंद केलं आहे की नाही हे चेक करायला गेले. आईला आवाज देतात तशी आई बाहेर येते. बाबा म्हणाले, तुमचं काही काम होतं का ताई? मालगुडेबाई म्हणाल्या, नाही नाही, ते मी तुमची माफी मागायला आले होते. बाबा म्हणाले, माफी कशाबद्दल? मालगुडे म्हणतात, म्हणजे वहिनींनी तुम्हाला काही सांगितलं नाही? आई म्हणते, नाही, मी यांना काहीच सांगितलं नाही. मालगुडेबाई म्हणतात, वहिनी, तुम्ही खरंच खूप समंजस आहात. मी तुमच्या जागी असते तर पूर्ण बिल्डिंगला सांगून मोकळी झाले असते. खरंच माझं खूप चुकलं त्या दिवशी. तो जो कोणी मुलगा होता त्या दिवशी तुमच्या घरी, त्याने माझे डोळे उघडले. माझ्या पायी माझ्या भावाची नोकरी जाणार होती, त्यानेच ती जाण्यापासून थांबवली. माझा भाऊ मला खूप बोलला आणि मलासुद्धा माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या चुका पश्चाताप होत आहेत. माझ्या स्वभावामुळे माझा मुलगा आणि माझी गुणी सून दोघेही मला कंटाळून वेगळे राहायला लागले.
पण मी आता माझ्या सगळ्या चुका सुधारणार आहे दादा. वहिनी मला माफ करा. आई म्हणते, अहो माफी कसली मागत आहात? तुम्हाला तुमची चूक कळली ना, त्यातच सगळं आलं. बाबा म्हणाले, हो हो, ही म्हणते ते योग्य म्हणते आहे. ताई, आम्हाला आता लगेच हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे, त्यामुळे आम्ही निघू का? मालगुडेबाई म्हणतात, माफ कर मला. हो हो चालेल, तुम्ही निघा. थांबा, मी यांना सोडायला सांगते तुम्हाला. असं म्हणून त्यांनी मिस्टर मालगुडे यांना कारने सोडायला सांगितलं. आईबाबा म्हणाले, तुम्ही कशाला उगाच त्रास देताय त्यांना? आम्ही गेलो असतो. मालगुडेबाई म्हणाल्या, त्रास कसला त्यात? प्रेरणा आम्हालाही मुलीसारखी आहे. मालगुडेबाईच्या तोंडून हे वाक्य ऐकून आईला एकदम भरून आलं. तिच्या त्या क्षणी मनात आलं की या त्याच होत्या का, ज्या त्या दिवशी नको नको ते बोलल्या. आई असा विचार करत असतानाच प्रेरणाच्या बाबांनी तिला हात लावून भानावर आणलं. तसे ते दोघेही मालगुडे कारमधून हॉस्पिटलला जायला निघाले. प्रतीक ही प्रेरणाबद्दल कळल्यावर समिधा आणि मीनाला सांगून हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. रेखाने बातमी बघून राजीवला कॉल केला. राजीवने रेखाचा कॉल आलेला पाहून नक्कीच काहीतरी काम असावं म्हणून लगेच कॉल उचलला. राजीव म्हणाला, हां बोल रेखा. रेखा म्हणाली, तुम्ही न्यूज बघितली का? आज तुमची केस होती ना कोर्टात? राजीव म्हणाला, हो आज केस होती कोर्टात. हो कळलं मला त्या न्यूजबद्दल. रेखा म्हणाली, मग आता तुम्हाला केस नाही का लढावी लागणार? राजीव म्हणाला, हसत म्हणाला, अगं तसं नसतं. ही केस लढणार मी, म्हणजे कोर्टात केस गेल्यावर तिचा निकाल द्यावाच लागतो. फरक फक्त हा असणार की गुन्हेगाराने त्याचा गुन्हा आधीच कबूल केला आहे, त्यामुळे ही केस लवकर संपेल. रेखा म्हणाली, ओ हो, असं पण असतं. मला त्यातलं इतकं माहीत नाही. राजीव म्हणाला, मग मी आहे ना सांगायला. रेखा म्हणाली लाजून, तर मग आज तुम्ही खुश असणार ना, म्हणजे तुमची ही केस लवकर संपेल ना आता. राजीव म्हणाला, हो खुश तर मी आहेच, पण आता तुझं माझं भेटणं कमी होणार. म्हणजे तू मला केसच्या निमित्ताने कधीतरी भेटच होतीस. रेखा म्हणाली, केस संपली म्हणजे आपलं बोलणं पण संपतं का? आणि असं तुम्हाला वाटत असेल तर मग आज भेटायचं का? राजीव म्हणाला, मी सांगतो तुला, आज मला कोर्टातून पुढची तारीख घ्यावी लागेल, कळवतो तुला. रेखा म्हणाली, ओके वकील साहेब, जशी तुमची आज्ञा. असं म्हणून ती बाय न करताच कॉल ठेवून देते. तिचा अशा बोलण्याने राजीवच्या लक्षात येतं रेखाचा मूड आपण हो न बोलण्याने खराब केला आहे. पण त्याच्याकडे त्यावेळी विचार करायला बिलकुल वेळ नसतो. कोर्टातून पुढची तारीख घ्यायची असते. तो त्याचा कोट घालून लगेच कोर्टात जायला निघतो. नरेशच्या बायकोला तिच्या आईने डोळ्यावर पाणी टाकून शुद्धीवर आणलं. ती डोळे उघडून बघत बसते. तोच इतका वेळ न उठलेल्या आईला उठवलेलं पाहून तिची मुलगी राणी स्वतःचे डोळे पुसत तिला हसत हसत मिठी मारते. राणीला असं बिलगलेलं पाहून तिच्या डोळ्यात पाणी येतं. आपली आई रडते आहे हे पाहून राणी तिच्या इवल्या इवल्या हाताने तिचे डोळे पुसत होती. तिला असं करताना पाहून तिचे आई बाबासुद्धा तिला खांद्यावर हात ठेवून राणीसमोर शांत राहायला सांगतात. प्रेरणाचे आई बाबा हॉस्पिटलमध्ये मालगुडेबरोबर पोहोचले. प्रेरणाची आई तिला रूममध्ये झोपलेलं पाहून तिथंच तिच्या बाजूला बसून राहिली. आईला आलेलं पाहून विवेक बाहेर बाबांबरोबर सोफ्यावर येऊन बसला. विवेकला बाहेर आलेलं पाहून मालगुडे काका त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. बाबांनी मला सांगितलं सगळं. गणपती बाप्पा आपल्या प्रेरणाला नक्की ठीक करतील. मालगुडे म्हणाले, मी निघतो आता, दुपारी जेवण घेऊन येतो सर्वांना. बाबा म्हणाले, नको नको, उगाच तुम्हाला आमच्यामुळे त्रास नको. मालगुडे म्हणतात, त्या त्रास कसला? शेजारी मदतीला नाही धावणार तर कधी काम येणार? आमच्या हिने तयारी पण सुरू केली असेल. येतो मी नंतर डबा घेऊन. असं म्हणून ते दोघंही निरोप घेऊन निघाले. थोड्या वेळाने प्रतीकही तिथं आला होता. त्याला पाहून बाबा म्हणाले, प्रतीक, हो ते प्रेरणाबद्दल कळलं म्हणून आलो. विवेक म्हणाला, बाबा मी त्यांना दीदीबद्दल सांगितलं. बाबा म्हणाले, अच्छा बसा ना तुम्ही, उभे कशाला? तसा प्रतीक विवेकच्या बाजूला बसला. तेवढ्या डॉक्टर गोवेकर आल्या आणि डॉक्टरच्या केबिनमध्ये गेल्या. डॉक्टर स्नेहा यांनी डॉक्टर प्रेरणाबद्दल सांगत असताना प्रेरणा शुद्धीवर येऊन जोरजोरात किंचाळू लागली. तिचा आवाज ऐकून विवेक, बाबा आणि प्रतीक सगळेजण तिच्या रूममध्ये धावले. प्रतीक, विवेक, बाबा सगळे लांबून प्रेरणाला पाहत होते.
प्रेरणाच्या चेहऱ्यावर भीती निर्माण होती. ती सगळ्यांना कोणीही जवळ येऊ नका म्हणून खुणा करत होती. तोच डॉक्टर स्नेहा, नर्स आणि डॉक्टर बरोबर तिच्या रूममध्ये आल्या. त्यांनी आई सोडून सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितलं. सगळेजण बाहेर गेल्यावर नर्सने रूमचा दरवाजा बंद करून घेतला. डॉक्टर स्नेहा प्रेरणाजवळ आल्या. प्रेरणा अजूनही खूप घाबरलेली होती. त्या तिला हात लावायला पुढे गेल्या तशा ती मागे होऊ लागली. डॉक्टर स्नेहा, प्रेरणा हे बघ, घाबरू नकोस. बघ तू हॉस्पिटलमध्ये आहेस. तशी प्रेरणा आजूबाजूला पाहू लागली. आपण खरंच हॉस्पिटलमध्ये आहोत हे तिच्या लक्षात आलं. आता तिची भीती थोडी कमी झाली होती. डॉक्टर स्नेहा, प्रेरणा मी स्नेहा आहे. तू मगाशी किंचाळून उठलीस. डॉक्टरांनी असं विचारल्यावर प्रेरणा बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला ते सगळं आठवत असताना भीतीने काही बोलायला सुचेना. ती हातानेच फक्त नको नको अशा खाणाखुणा करू लागली. डॉक्टर स्नेहा, प्रेरणा हे बघ, तुझी आई आली आहे इथे. तिला पण नाही सांगणार का काय झालं ते? आई हा शब्द ऐकता क्षणी प्रेरणाने आईकडे पाहिलं आणि ती रडू लागली. तिला असं रडताना पाहून आईने तिला जवळ घेतलं. डॉक्टर स्नेहा, प्रेरणा तुझ्या आईला जाणून घ्यायचं आहे, तू का किंचाळून उठलीस ते. डॉक्टरच्या बोलण्याने प्रेरणा आईकडे पाहू लागली. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिचा हात हातात घेऊन म्हणाली, हो बाळा, सांग, तुझी आई आहे आता तुझ्याबरोबर. आईचं हे वाक्य ऐकून प्रेरणाला थोडा धीर आला. तिने तिच्या बाबतीत जे जे घडलं ते घाबरत घाबरत सांगायला सुरुवात केली. प्रेरणा हळूहळू त्यांना त्या रात्री जे जे घडलं ते सांगू लागली. तिच्या बाबतीत जे घडलं ते ऐकून आईच्या आणि डॉक्टर स्नेहा यांच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर स्नेहा यांनी स्वतःचे डोळे पुसून प्रेरणाच्या आईला हात लावून खुणेवलं, स्वतःला सावरायला सांगितलं. मध्ये मध्ये प्रेरणा सांगायला घाबरत होती. मग पुन्हा आई तिला सावरत सांगायला भाग पाडत होती. डॉक्टर आणि नर्स यांना पण सगळं ऐकून वाईट वाटलं. डॉक्टराच्या सांगण्याप्रमाणे नर्स सगळं रेकॉर्ड करत होती. मध्ये डॉक्टर स्नेहा यांनी डॉक्टरांना TV चालू करून न्यूज चॅनल सुरू करायला सांगितलं. अपेक्षेप्रमाणे अजूनही चॅनलवर तिच्या केसबद्दल बोलणं चालू होतं. डॉक्टर स्नेहा यांनी TVकडे त्या दोघांच्या फोटोकडे हात दाखवत प्रेरणाला विचारलं, प्रेरणा, हेच ते दोघे आहेत का? प्रेरणाने TVकडे पाहिलं. त्या दोघांचा फोटो बघून प्रेरणाने आईचा हात घट्ट पकडून ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्या दोघांकडे बोट दाखवत ती स्वतःकडे बोट दाखवून रडू लागली आणि आईला पुन्हा बिलगली. डॉक्टरांनी लगेच TV बंद करून प्रेरणाला विचारलं, हेच ते दोघे आहेत का? प्रेरणाने घाबरत घाबरत मानेनेच हो म्हटलं. डॉक्टर स्नेहा यांनी नर्सला रेकॉर्डिंग बंद करायला सांगितलं आणि प्रेरणाला बेडवर चेकअप करण्यासाठी झोपायला सांगितलं. डॉक्टरचं न ऐकता प्रेरणा आईला बिलगुलूनच राहिली. डॉक्टर स्नेहाने प्रेरणाच्या आईला तिच्याशी बोलायला सांगितलं. आई, बाळा, या डॉक्टर आहेत ना, त्या तुला आता. प्रतीक, हो, ते प्रेरणाबद्दल कळलं म्हणून आलो. विवेक म्हणाला, बाबा, मी त्यांना दीदीबद्दल सांगितलं. आई, अगं मी कुठे नाही जात बाळा, हे बघ इथेच बसते तुझ्या बाजूला. त्यावर प्रेरणाने आईचा घट्ट पकडलेला हात सोडला आणि बेडवर चेकअपसाठी झोपली. डॉक्टर स्नेहा दीर्घ श्वास घे आणि तिचं चेकअप करून तिला इंजेक्शन दिलं. इंजेक्शनच्या गुंगीमुळे प्रेरणा पुन्हा झोपी गेली. डॉक्टर स्नेहा, आज जसं तिला हँडल केलं तसं अजून 2 दिवस तुम्हाला हँडल करावं लागणार आहे. म्हणजे आज जशी ती अचानक झोपेतून किंचाळून उठली तशी ती पुन्हा वागू शकते. तिच्या डोक्यातून आणि मनातून त्या गोष्टी जाऊन तिला सावरण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. आता मी जे काही इंजेक्शन दिलं आहे ते ती पुन्हा अशी घाबरून न जाण्यासाठी दिलं आहे. या इंजेक्शनचा इफेक्ट खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा तिला हे इंजेक्शन द्यावं नाही लागणार. आई म्हणाल्या, चालेल डॉक्टर, मी आहे तिच्याबरोबर. डॉक्टर, प्रेरणा कधी डिस्चार्ज देणार? डॉक्टर स्नेहा, हा 2 दिवसाचा कोर्स झाला आणि प्रेरणा पुन्हा अशी घाबरून उठली नाही की मग तिला डिस्चार्ज देऊ. आता काळजी घ्या आणि काही लागलं की सांगा तातडीने. मी येते आता. असं म्हणून डॉक्टर स्नेहा, डॉक्टर आणि नर्स त्यांच्याबरोबर रूममधून बाहेर पडल्या आणि पुन्हा केबिनच्या दिशेने गेल्या. डॉक्टर केबिनमध्ये गेलेले पाहून बाबा रूममध्ये आले. त्यांनी प्रेरणाबद्दल विचारलं. आईने त्या
घडलेला सगळा प्रकार सांगितला. बाबा म्हणाले, खरंच खूप त्रास होतो आहे प्रेरणाला असं बघून. आई म्हणाली, तुम्हीच असं वागलात तर आपण प्रेरणाला कसं यातून बाहेर काढणार ना. पुसा बरा ते डोळ्यात पुसा बघा ते डोळे आणि पुन्हा त्या वाईट आठवणींना तुम्ही डोळ्यात पाणी आणू नका. आपल्याला आपल्या लेकीला पुन्हा तिच्या पायावर उभं करायचं आहे. तेव्हा आता आपल्याला रडून चालणार नाही. आईला इतकं खंबीरपणे बोलताना पाहून बाबांना धक्का बसला. बाबा, तू म्हणते आहेस म्हणजे मला तू असं बोललेलं आहेस याचा आनंदही होतोय, कुतूहलही पण वाटतंय. म्हणजे इतके दिवस मला म्हणजे म्हणजे इतके दिवस मला तुला हे समजावं लागत होतं आणि आज तू मला समजावते. आई म्हणते, ही सगळी आपल्या प्रेरणाच्या प्रतीक सरांची कमाल आहे. त्यांच्यामुळेच हा बदल घडला आहे. बाबा म्हणजे तसं आईने त्या संविधानी प्रतीक घरी आल्यावर घडलेला सगळा प्रकार सांगितला. बाबा म्हणाले, खरंच खूप काळजी घेतात ते आपल्या सगळ्यांची आणि मला खात्री आहे आपल्या प्रेरणाला पण ते खूप सुखात ठेवतील. आई म्हणते, हो, मालगुडी ताई पण आज त्यांच्यामुळे बदलल्या आहेत. त्या दोघांचं बोलणं चालू असतानाच विवेक बाबांना डॉक्टर स्नेहा यांनी बोलवलं आहे म्हणून सांगायला आला. तसे बाबा, विवेक आणि प्रतीक तिघेही केबिनमध्ये गेले. डॉक्टर स्नेहा यांनी त्यांना बसायला सांगितलं. डॉक्टर स्नेहा, मी तुम्हाला प्रेरणाच्या केसमधली प्रोग्रेस सांगायला बोलवलं आहे. असं म्हणून त्यांनी डायरीवर काहीतरी नकाशा काढला ज्याने मला नक्की काय सांगायचं आहे हे तुमच्या लक्षात. आई, अगं मी कुठे नाही जात बाळा. हे बघ इथेच बसते तुझ्या बाजूला. त्यावर प्रेरणाने आईचा घट्ट पकडलेला हात सोडला आणि बेडवर चेकअपसाठी झोपली. डॉक्टर स्नेहा दीर्घ श्वास घे आणि तिचं चेकअप करून तिला इंजेक्शन दिलं. इंजेक्शनच्या गुंगीमुळे प्रेरणा पुन्हा झोपी गेली. डॉक्टर स्नेहा, आज जसं तिला ती अचानक टाळ्या वाजून का हसू लागली. डॉक्टर स्नेहा, जेव्हा तिने ते न्यूज पाहिले तेव्हा तिच्या डोक्यात पहिल्यांदा ही गोष्ट आली की त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली आणि तिला त्या गोष्टीचा आनंदही झाला जो तिने टाळ्या वाजून व्यक्त केला. मग तिला त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवू लागल्या ज्या ती एक्सेप्ट करायला तयार होत नव्हती आणि त्यामुळे कळत नकळत त्या शॉकमध्ये ती बोलतही नव्हती. बाबा म्हणाले, पण ती आता आमची प्रेरणा ठीक होईल ना. डॉक्टर स्नेहा, हो हो नक्की होईल. पण आपल्याला तिच्या कलाने गोष्टी घ्याव्या लागतील. आपल्याला शक्य होईल तितकं तिला बिझी ठेवावं लागेल. म्हणजे काही काम देऊन बिझी करा असं नाही. तिच्याशी कोणत्याही विषयावर बोला. तिला मोकळ्या हवेत न्या. तिच्या आवडीच्या गोष्टी तिला करू द्या ज्यात ती रमेल. म्हणजेच आपल्याला तिच्या मनात चाललेल्या गोष्टींना थांबवावे लागतील. अर्थात सगळं असं लगेच शक्य नाही. त्याला वेळ लागेल. तिचा 2 दिवसाचा कोर्स झाल्यावर तिला डिस्चार्ज देतील. अधूनमधून तिला हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. मी घरीच येऊन चेक करत जाईन. प्रेरणाला क्लिनिकमध्ये येणे शक्य नसेल तर. डॉक्टर म्हणाले, चालेल डॉक्टर. बाबा म्हणाले, चालेल डॉक्टर. डॉक्टर स्नेहा, मिस्टर प्रधान, एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. म्हणजे अशा केसेसमध्ये बऱ्याचदा पेशंटच्या मनातून कधी या गोष्टी निघून जात नाही. त्यावेळी तो कधी स्वतःला एकटं समजू लागतो किंवा मग आपल्यामुळे सगळ्यांना त्रास होतो असाही विचार करू लागतात. प्रतीक म्हणाला, मग डॉक्टर यावर काही उपाय असेल ना. डॉक्टर स्नेहा म्हणाल्या, हो नक्कीच आहे. मेडिटेशन करणं जास्त योग्य आहे. कारण प्रत्येक गोष्टीवर मेडिसिनच उपयोगी पडेल असं नाही. पण सध्या प्रेरणाची जशी कंडिशन आहे त्यात ते तिला हे करायला सांगू शकत नाही. थोडा वेळ जाऊ द्या, मग त्यानंतर आपण तिची मेडिटेशनबद्दल विचार करू शकतो. प्रतीक म्हणाला, डॉक्टर प्रेरणा आता बोलते ना. डॉक्टर स्नेहा, हो, मगाशी तिने त्या रात्री जे झालं ते सगळं सांगितलं. खरं तर ते मिसेस प्रधान यांच्यामुळे शक्य झालं. आईला बरोबर पाहून तिला धीर आला सगळं सांगायला. बाबा म्हणाले, मग आता आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तसं सांगावं लागेल का. म्हणजे प्रेरणाचा जबाब ह्या संदर्भात. डॉक्टर स्नेहा, नाही, त्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे डॉक्टर, माझं आणि मिस्टर जाधव यांचं या संदर्भात आधीच बोलणं झालं होतं आणि त्यानुसार आम्ही प्रेरणाचं रेकॉर्ड केला जबाब त्यांना देणार आहोत. फक्त मिस्टर जाधव यांना जबाब संदर्भाच्या काही पेपर्सवर तिची सही लागेल. त्यासाठी ते प्रेरणाला उद्या येऊन भेटतील.
त्यावेळी मी आणि डॉक्टरही असतील. बाबा म्हणाले, चालेल डॉक्टर. डॉक्टर स्नेहा, अजून काही विचारायचं आहे का मिस्टर प्रधान तुम्हाला? बाबा म्हणाले, नाही नाही डॉक्टर, ते मेडिटेशनचं कधी करावं लागेल हाच एक प्रश्न आहे मला. डॉक्टर स्नेहा, प्रेरणाच्या पायाचं फ्रॅक्चर काढलं की पुढे आपण ठरवू ते. मी सांगेन तुम्हाला, काळजी करू नका. बाबा म्हणाले, ओके डॉक्टर, येतो आम्ही. डॉक्टर स्नेहा, हो हो चालेल, काही काळजी करू नका, प्रेरणा लवकर ठीक होईल. तसे बाबा, प्रतीक आणि विवेक डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडले. तेवढ्यात प्रतीकला ऑफिसमधून कॉल आला. प्रतीक म्हणाला, काका मला निघावं लागेल, ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे. बाबा म्हणाले, काही हरकत नाही, तुम्ही निघा, तुम्हाला उशीर होईल. तसा प्रतीक तिथून त्यांचा निरोप घेऊन निघाला आणि काहीतरी विचार करून पुन्हा मागे वळाला. प्रतीक म्हणाला, काका 2 दिवसांनी प्रेरणाला डिस्चार्ज देणार आहेत, तर मी तेव्हा आलो तर चालेल ना? म्हणजे माझी काही गरज पडली तर मी तेव्हा मदत करू शकेन. बाबांनी चमकून मागे वळून पाहिलं आणि काहीतरी विचार करत त्यांनी प्रतीकला हो म्हणून सांगितलं. तसा प्रतीक हसला आणि त्यांच्या आणि विवेकचा निरोप घेऊन निघाला. प्रतीकच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बाबा मनात म्हणाले, खरंच हा मुलगा माझ्या प्रेरणाची खूप काळजी घेतो. हा तिला खरंच खूप सुखात ठेवेल.